सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या बुधवार 14 जानेवारी 2026 मकर संक्रांती आलेली आहे आणि मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी हा एकत्रित दिवस आल्याने अतिशय शुभ दिवस आहे. जेवढ्या सेवा होतील ना या दिवशी जरूर करा. हजारो पटीने आपल्याला पुण्य फळ मिळवण्याचा हाच दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे. तर मकर संक्रांती 2026 मकर संक्रांतीचे हे स्वरूप, देवी आईचे स्वरूप थोडेसे दरवर्षी बदललेले असते. यावर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. म्हणजे ज्या वर्षी संक्रांत देवी ज्या रंगाची वस्त्र नेसून येत असते तो रंग आपण त्या वर्षी वर्ज करत असतो. त्या रंगाचे कपडे, साडी, वस्त्र नेसू नये. म्हणून महिलांनो, दादांनो, यावर्षी 2026 मध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. चुकून सुद्धा पिवळा रंग नेसू नका. तुम्ही शास्त्रानुसार, परंपरेनुसार या गोष्टी पाळत असाल, मानत असाल तर म्हणते, नाही तर सर्रास तुम्ही पिवळा रंग घालू शकता. उद्या काळा रंग आवर्जून सर्वांनी परिधान करायचा आहे. काळा रंग एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी संक्रांतीला आपण काळा रंग नेसू शकतो. तर काळा रंग उद्या आवर्जून लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिलांनो छान अशी काळ्या रंगाची साडी घाला, छान दागदागिने घाला. जेवढं छान सजता येईल ना तेवढं छान सजा. सुगड पूजा करा. देवी आईची ओटी भरायची असेल तुम्हाला ओटी भरू शकता. देवी आईला हळदी कुंकू अर्पण करा. बघा, बुधवार षटतिला एकादशी, देवी लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र, माता लक्ष्मीला आधी कुंकुमार्चन करा, देवांची सेवा करा, हळदी कुंकू तुळशी मातेला अर्पण करा. छान अशी आपल्याला सेवा करायची आहे आणि मग आपल्याला सुगड पूजा करायची आहे. संक्रांत देवीने हातात गदा घेतलेली आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. ती वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेली आहे आणि ती पायस, खीर भक्षण करत आहे. महिलांनो, उद्या चुकून सुद्धा खिरीचा नैवेद्य देवघरात दाखवू नका. आणि उद्या तर एकादशी सुद्धा आहे. आपल्या घरात भात शिजणार नाही, खिचडी शिजणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकादशीला मूठभर तांदूळ देवांना अर्पण करावं. देवांना तांदळाच्या राशीवर विराजमान करावं, स्थापन करावं. पण तांदूळ मनुष्याने खाऊ नये अशी आपली शास्त्रानुसार परंपरा आहे. अशी मान्यता आहे की ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी तांदूळ आपण खाऊ नये. तर उद्या खीर, देवी आईने पायस भक्षण केलेले आहे म्हणजे खीर भक्षण करत आहे. तर उद्या खिरीचा नैवेद्य चुकून सुद्धा दाखवू नका. उद्या जरी एकादशी आहे, महिलांनो छान असं भाजी चपाती बनवा, भाजी भाकरी बनवा, काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य. तुम्ही शिरा बनवू शकता. त्यावर एक तुळशी पत्र ठेवा. देवांना छान असा शिऱ्याचा, किंवा तुम्ही इतर मिठाई वगैरे देवांना दाखवत असाल त्यावर सुद्धा एक तुळशी पत्र ठेवा आणि देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. खास करून मकर संक्रांतीचा खास असा नैवेद्य म्हणजे तिळगुळाचे लाडू. उद्या महिलांनो तिळगुळाचे लाडू नैवेद्यात देवघरात दाखवायचे आहे आणि दाखवताना त्यावर एक तुळशी पत्र ठेवायला चुकू नका, विसरू नका. एक तुळशी पत्र ठेवा आणि मग आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. उद्या एकादशी आणि मकर संक्रांती अशी संधी पुन्हा नाही. 1000 पटीने तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. नंतर ते तुळशी पत्र आपण देवांना तर उद्या तुळशी पत्र वाहणारच आहोत. प्रत्येकाने उद्या मकर संक्रांतीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत भगवान श्री हरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवांच्या चरणाजवळील आपण उद्या देवांना इतकी तुळस व्हा, जेवढी असेल तुमच्याकडं तेवढी तुळस अर्पण करायची आहे. नाही जास्त, किमान एक तर पान असेल, स्वच्छ धुवून घ्या, चांगलं असेल पान हातात घ्यायचं आहे, उजव्या हातात, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा किंवा 108 वेळा एक माळ जप करा. ते तुळशीचं पान भगवान श्री हरी विष्णूंच्या, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे. नंतर जास्तीत जास्त पानं अर्पण करायचा प्रयत्न करा. संध्याकाळी तिळगुळ वाटण्याआधी त्यातील एक एक पान आपण प्रत्येकाने खायचं आहे, चावून चावून खायचं आहे. लहान मुलांना सुद्धा खायला द्या. ज्या काही इडापिडा असतील, संकट असतील, भोग असतील, अडीअडचणी असतील, साक्षात भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी येतील आणि तुम्हाला दर्शन देतील आणि त्या अडचणीतून तुम्हाला मुक्त करतील.
तुम्हाला आनंद म्हणजे आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळवून देतील असा उद्याचा दिवस आहे. सर्वांनी एक एक तुळशीचं पान जरूर खायचं आहे. उद्या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:07 ते संध्याकाळी 6:20 हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असतो. खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही या वेळात, या काळात एखादं पारायण करा महिलांनो, जप करा, दान करा. आता उद्या एकादशी आलेली आहे, मग खिचडीचं दान करू नका. तुम्ही वेगवेगळे पदार्थ दान करू शकता. त्यात तुम्ही तीळ, गूळ किंवा शिरा किंवा वेगवेगळे पदार्थ तुम्ही बाहेरून विकत घ्या किंवा तुम्ही स्वतः घरात बनवलेले असतील, पुरणपोळी बनवलेली असेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला पुरणाचं दान करू शकता. पुरणाचं दान मकर संक्रांतीला अतिशय 1000 पटीने आपल्याला पुण्यफळ मिळवून देत असतं. खिचडी तर आपण दर संक्रांतीला दान करत असतो, त्याने सुद्धा आपल्याला पुण्यफळ मिळतं. पण जेव्हा एकादशी येते मकर संक्रांतीवर तेव्हा खिचडी दान करू नये असं शास्त्र सांगतं. म्हणून उद्या खिचडी दान करू नका. घरात भात शिजणार नाही, तांदूळ शिजणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती असेल, देवी देवतांची मूर्ती असेल, मूठभर तांदळाची रास करा महिलांनो आणि छान असं तांदळाच्या राशीवर देवांना छान उद्या लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ टाका. सर्वांनी तीळ टाका. पांढरी तीळ टाकायची आहे, काळी टाकू नका. कुणी सांगत असेल तुम्हाला काळी तीळ टाका आणि मग आंघोळ करा, चुकून सुद्धा काळी तीळ टाकू नका. आपण पांढरी तीळ टाकून आंघोळ करायची आहे. महादेवांचं मंदिर असेल तर आवर्जून पाण्यामध्ये काळी तीळ टाका आणि महादेवांना अभिषेक घालायचा आहे. नसेल काळी तीळ, पांढरी तीळ टाका, महादेवांना अभिषेक घाला. देवांना आपण तिळीचं उटणं लावून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा चिमूटभर तीळ टाका आणि देवांना सुद्धा अभिषेक करायचा आहे. छान पूजा करा. गंध, अक्षता, फुलं, गणपती बाप्पाला दुर्वा, महादेवांना बेल आणि बाळकृष्णांना जेवढी तुळस असेल तेवढी तुळस अर्पण करायची आहे. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा. नैवेद्यावर आवर्जून एक तुळशी पत्र ठेवा. संध्याकाळपर्यंत प्रत्येकाने एक देवांना अर्पण केलेलं तुळशी पत्र खाऊन घ्यायचं आहे. वर्षभर काय तुमच्या 7 पिढ्यांना कधीच पैसा कमी पडणार नाही. मकर संक्रांतीच्या पुण्य काळात दान करणं खूप महत्त्वाचं असतं. मोकळ्या हाताने दान करा. महिलांनो, दादांनो, जेवढं जमेल ना 20 रुपयाचं दान करा, 100 रुपयाचं दान करा किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जेवढं दान जमेल ना मोकळ्या हाताने करा. देवसुद्धा तुम्हाला इतकं देईल की 4 हातसुद्धा तुम्हाला कमी पडेल सावरायला सुद्धा. एवढं तुम्हाला मिळवून देईल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. असा हा मकर संक्रांतीचा पुण्य काळ असतो. एखाद्या गरीबाला शिक्षणाला मदत करता आली, कपडा, लत्ता, छत्री, चप्पल, ब्लँकेट, स्वेटर, टोपी, तुम्हाला ज्या वस्तू दान करता येईल ना त्या वस्तू जरूर दान करा. फक्त खिचडी दान करू नका. मग वेगवेगळे पदार्थ तुम्ही दान करू शकता. शिऱ्याचं, पुरणपोळी, लाडू, पेढे वगैरे असं दान तुम्ही मकर संक्रांतीला करू शकता. आणि तीळ आणि गूळ या दानाला तर खूप महत्त्व आहे. तुम्ही तीळ दान करू शकता गरिबांना. एखादं मंदिर असेल, आपण स्वामींच्या मंदिरात तर उद्या जाणारच आहोत, तिथं तिळगुळ स्वामींना पहिलं ठेवायचं आणि मग आपण इतरांना तिळगुळ वाटायचं आहे. आधी देवघरात तिळगुळाचा नैवेद्य दाखवा, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. मग घरातल्या मोठ्या व्यक्तींना तिळगुळ द्या, देवांना नमस्कार करा, मोठ्या व्यक्तींना नमस्कार करा आणि मग आपण लहानांना तिळगुळ वाटायचं आहे. आपली परंपरा आपले लेकरं बाळं नक्कीच शिकतात. ते सुद्धा पुढील पिढीसुद्धा आपल्याकडून हीच शिकवण घेत असते. म्हणून आधी देवांना द्या, नंतर आपल्या घरातील मोठ्यांचा मान सन्मान करा आणि मग लहानांना आपण तिळगुळ वाटायचं आहे आणि मग बाहेरच्या व्यक्तींना तिळगुळ वाटायचं आहे. उद्या आंघोळीनंतर प्रत्येकाने सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या. पांढरी चिमूटभर तीळ टाका, काळी असेल काळी टाका किंवा पांढरी असेल, सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्यायचा आहे. थोडीशी फुलं असतील तुम्हाला तर त्या पाण्यात टाका आणि सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे. त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सेवा उद्या झालीच पाहिजे. विष्णू सहस्त्रनामावली एक वेळा का होईना आपल्या घरात यूट्यूबवर ऐका किंवा तुम्ही स्वतः पठण करत असाल तर अतिशय उत्तम. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. आणि महिलांनो,
आपल्या माता लक्ष्मीची तुम्ही सेवा कराल ना, तर 8 वेळा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जर तुम्हाला करता आला, लहान लेकरं आहे नाही ऐकत, किमान 1 वेळा तर उद्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर करा. जेव्हा बघा एकादशी येते आणि आपण लक्ष्मीनारायणांची एकत्रित सेवा करतो ना, दोन्ही देवांची आपल्यावर इतकी कृपा होते की खरंच सांगते, कधीच कशाला कमी पडू देत नाही देवी लक्ष्मी. त्याचबरोबर उद्या एकादशीसुद्धा आहे. तुळशी मातेची सुद्धा सेवा करा. तुळशीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावा. तुळशीच्या मातीत 1 रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे. संध्याकाळी आपण ते नाणं काढून घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा. वर्षभर ते नीट सांभाळून ठेवा. खर्च करू नका. एखाद्या लाल कपड्यात वगैरे बांधून ठेवलं तरीही चालेल आणि ते खर्च न करता बघा तुमच्या पैशाला पैसा खेचून येईल. तुमच्या घरात किंवा तुमच्या पर्समध्ये पैसा कधी कमी पडणार नाही. म्हणून तुळशी मातेची ही सेवा आवर्जून करा. उद्या मकर संक्रांती. आपल्याला पिवळा रंग वर्ज्य आहे. बाकी आपण काळा रंग नेसू शकतो. लाल रंग, हिरवा, निळा, मोरपिशी, गुलाबी वेगवेगळे रंग आपण परिधान करून आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे. महिलांनी हातात हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. साडी कुठल्याही रंगाची घाला, फक्त पिवळा रंग घालू नका. पण हिरव्या रंगाच्या काचेच्या नवीन बांगड्या जरूर भरा. जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करा. नाही जमत तुम्हाला, लहान लेकरं आहे, भीती वाटते तुटायची, किमान 2-2 का होईना काचेच्या बांगड्या जरूर घाला. आणि एका हातात 1 जास्तीची बांगडी घालायची आहे. कासारदादांकडं मावशींकडं तुम्ही बांगड्या भरायला जाल. डझनभर बांगड्या घेतल्या, त्यात 1 जास्तीची आपण आठवणीने मागून घ्यायची आहे. ते तर देतात, पण आपण सुद्धा काळजीपूर्वक 1 जास्ती मागून घ्यायची आहे. यामुळे आपल्या सुख सौभाग्यात भर पडत राहते. म्हणून 1 भरीची बांगडी आपल्या हातात जरूर घालायची आहे. 1 जास्तीची बांगडी उजव्या हातात जरूर भरा महिलांनो. उद्या संक्रांतीचा सण सुख सौभाग्याचा सण आहे. महिलांनो, आंघोळीनंतर आपण उंबरठा पूजन, घरदार स्वच्छ करून उंबरठा पूजन करतच आहोत. तर उद्या छान असं उंबरठ्याला हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे. असं नाही की पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणून आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं नाही. करा, हळदीचं लेपन करा, उंबरठ्याची पूजा करा. उंबरठ्याबाहेर अंगणात रांगोळी काढा. रांगोळीची सुद्धा पूजा करायची आहे. आणि उंबरठ्यावर सकाळी नाही जमलं दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एका मातीच्या पंतीत तुम्हाला थोडीशी तीळ ठेवून द्यायची आहे. तुम्ही पांढरी तीळ ठेवली तरीही चालेल. त्यावर तुम्हाला 2 लवंग ठेवायचे आहे. जास्त ठेवायचे असेल ठेवू शकता. त्यावर 2 कापराच्या वड्या ठेवून द्या. दिवसभर राहू द्या. एखाद्या कोपऱ्याला ठेवा. लेकरं बाळ पाय लावणार नाही अशा कोपऱ्याला ठेवायचे आहे, पण उंबरठ्यावरच ठेवा. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आरती वगैरे देवांची सेवा करून घ्या. दिवे वगैरे लावून घ्या. उंबरठ्या बाहेर जायचं आहे. उंबरठ्याला हात लावून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ती मातीची पंती उंबरठ्यावर घ्यायची आहे येण्या जाण्याच्या रस्त्यात. आणि ती कापूर आणि त्या लवंगा ती तीळ जाळून टाकायची आहे. घरात तुम्ही तीळ होम केल्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे. उंबरठ्यावर ही 1 वस्तू आवर्जून सकाळी दुपारी ठेवून द्या आणि संध्याकाळी ही वस्तू जाळून टाकायची आहे. तीळ होम केल्याचं पुण्यफळ मिळेल. घरात जे वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, जेव्हा तीळ होम करतो ना तर 7 पिढ्यांचा पितृदोषसुद्धा नष्ट होतो. पितृदोषाच्या अडचणीतून सुद्धा आपल्याला मार्ग मिळतात. मुलांना काही अडीअडचणी असतील, घराला उंबरठ्याला कुणाची नजर लागलेली असेल, क्षणात नष्ट होईल. देवांची कृपा होईल. अखंड लक्ष्मी नांदेल. म्हणून ही सेवा उद्या प्रत्येक महिलेने जरूर करा. संध्याकाळी थोडा वेळ झाला, 8-9 वाजले तुम्हाला चालेल, पण असा तीळ होम आपल्या उंबरठ्यावर जरूर करा महिलांनो. 100% तुम्हाला चांगलाच अनुभव येणार आहे. मकर संक्रांतीला बऱ्याच घरांमध्ये सुगड पूजा केली जाते, हळदी कुंकू केलं जातं. तर महिलांनो, पारंपरिकरित्या तुम्ही जसं दरवर्षी सुगड पूजन करत आहात 5 सुगड भरून, तशी छान अशी सुगड पूजा करायची आहे. हळदी कुंकू करायचं आहे. पण तुम्ही जर राहू काळ पाळतात, राहू काळ मानतात, अशुभ काळ मानतात,
तर बुधवारी 14 जानेवारी 2026 बुधवार रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी 12 ते 1 हा 1 तासाचा राहू काळ असणार आहे, अशुभ काळ असणार आहे. या वेळात या काळात सुगड पूजा करू नका. बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे. फक्त हा 1 तास जाऊ द्या. या वेळात हळदी कुंकू करू नका. या काळात सुगड पूजा करू नका. सकाळी लवकर करा किंवा दुपारी 1 नंतर जरी केलं तुम्ही तरीही चालेल, पण फक्त हा 1 तासाचा राहू काळ जाऊ द्या, अशुभ काळ जाऊ द्या. उद्या मकर संक्रांती, षटतिला एकादशी. तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल ना, आवर्जून पिंपळाच्या बुंद्याशी थोडंसं पाणी अर्पण करा. नाही स्पर्श केला, फक्त थोडंसं पाणी अर्पण करा. एक दिवा, तिळीच्या तेलाचा दिवा पिंपळाखाली सुद्धा लावायचा आहे. एक गुळाचा खडा ठेवा किंवा तिळगुळ बनवलेलं असेल, एखाद्या कागदावर एखाद्या पानावर तिळगुळ ठेवा. नमस्कार करा. 21 वेळा भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचा मंत्र जपा. तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या असेल घालू शकता तुम्ही. 11 घाला, 21 घाला. फक्त हात लावू नका. नाही तर तुम्ही फक्त उभं राहून हात जोडून तुम्ही फक्त श्री हरी विष्णूंचा माता लक्ष्मीचा मंत्र जपला तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाखाली उद्या एक दिवा आवर्जून लावा. महिलांनो, दादांनो, उद्या देवघरातील दिव्यात सुद्धा चिमूटभर पांढरी किंवा काळी तीळ टाका. मुख्य दाराशी सुद्धा आपल्याला तीळ लावून दिवे लावायचे आहे. तिळीचं तेल असेल ते टाका, नसेल तिळीचं तेल चिमूटभर पांढरी तीळ टाका. दिव्याखाली आसन द्या. एखादी कापराची वडी टाका. 2 लवंग टाका. देवघरात सुद्धा असाच दिवा लावायचा आहे. मुख्य दाराशी सुद्धा लावा. त्याचबरोबर मकर संक्रांतीला 14 तिळाचे दिवे लावण्याला सुद्धा खूप महत्त्व असतं. जी व्यक्ती मकर संक्रांतीला असे तिळाचे 14 दिवे लावत असते त्या व्यक्तीला 14 पटीने, हजारो पटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं. तर मकर संक्रांतीला 14 दिवे कसे लावावे? तर महिलांनो, तुम्ही मातीच्या पंत्यासुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेचे दिवे जरी बनवले, एकमुखी. कणिक मळताना काहीही टाकू नका, फक्त कणिक मळायची आहे. पाणी वापरून कणिक मळा. एकमुखी 14 दिवे बनवायचे आहे. नाही बनवता आले, सरळ तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल. त्या स्वच्छ धुवून घ्या. त्यात दुहेरी वाट टाकायची आहे. हे दिवे मकर संक्रांतीला जेव्हा दिवे लावतो ना, ते तेलाचेच दिवे लावायचे असतात. तेलाच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीला. आणि त्यात तुमच्याकडं जर तिळाचं तेल असेल ना, तर सर्व दिव्यांमध्ये दुहेरी वाट टाकायची आणि तिळाचं तेल टाकायचं आहे. आता समजा तुमच्याकडं तिळाचं तेल नाही, मग जे देवांच्या दिव्यांसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे. आणि चिमूटभर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला पांढरी तीळ टाकायची आहे. पांढरी नसेल तुम्ही काळी पण टाकू शकता, पण तीळ अवश्य टाकायची आहे. प्रत्येक दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्या किंवा तुम्ही ताटात दिवे ठेवलेले आहेत, आधी देवांसमोर ते दिवे ठेवायचे आहे ताटात. त्या ताटाची पूजा करून घ्यायची आहे. देवांना तुमच्या मनातील प्रार्थना करून घ्यायची आहे आणि मग ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. पहिला दिवा तुम्हाला देवघरात लावायचा आहे. 2 दिवे आपल्याला मुख्य दाराशी लावायचे आहे. 3रा दिवा तुम्हाला तुळशी जवळ लावायचा आहे. 4था दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे. 5वा दिवा शमीच्या झाडाखाली लावायचा आहे. 7वा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. 8वा दिवा तुम्हाला वडाच्या झाडाखाली लावायचा आहे. 9वा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाखाली लावायचा आहे. 10वा दिवा तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे. 11वा दिवा महादेवांच्या मंदिरात लावायचा आहे. 12वा दिवा तुम्हाला नदी किनारी किंवा तुमच्या घराजवळ जर एखादी विहीर असेल किंवा तळं असेल तुम्ही तिथंही लावू शकता. समुद्र किनारी असेल, गंगा किनारी असाल तुम्ही राहात, तिथंसुद्धा एक दिवा लावायचा आहे. नसेल काही, ताटात पाणी जरी घेतलं आणि तिथं जरी दिवा लावून दिला तुम्ही तरीही चालेल किंवा सरळ माठाजवळ जरी दिवा लावण्याला चालेल. 13वा दिवा तुम्हाला विष्णूंच्या मंदिरात किंवा विठू माऊली रुक्मिणी मातेचं मंदिर असेल तर आवर्जून दिवा लावा तिथं. आणि 14वा दिवा तुम्हाला गाईच्या गोठ्यात लावायचा आहे. गाईचा गोठा असेल तिथं तुम्ही दाराशी, मुख्य दाराशी दिवा लावा. गाईंना त्रास होणार नाही आपल्या दिव्यामुळे याची काळजी घ्यायची.
आणि गोशाळेजवळ जरी तुम्ही दाराशी दिवा लावून आला ना चालेल. असे 14 दिवे आपल्याला लावायचे आहे. 2 मुख्य दाराशी दिवे लावायचे आहे. चिमूटभर तीळ टाका किंवा तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम. असे 14 दिवे जर आपण मकर संक्रांतीला संध्याकाळी लावा किंवा सकाळी लावा.